नमस्कार. स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27मधून शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ. प्रभागातील नात्यागोत्यांच्या राजकारणामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय. देविदास तांबे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 27मधून शिवसेना पक्षाच्या वतीने अनिता देविदास तांबे व भैया गायकवाड यांच्या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण प्रभागात प्रचार रॅलीचे फटाके फोडून पुष्पवृष्टी करून तसेच महिलांनी औक्षण करून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. या प्रचंड रॅलीला प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांचे विश्वासू सहकारी देविदास तांबे यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभाग क्रमांक 27मध्ये सामाजिक कार्य करूनही स्थानिक पातळीवरील काही नात्यागोत्यांच्या राजकारणामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची खंत तांबे यांनी व्यक्त केली. प्रभागातील नागरिकांचा विश्वास आणि शिवसेना पक्षाने दिलेली उमेदवारी स्वीकारून निवडणुकीला सामोरे जात आहे. तसेच जनतेच्या विश्वासाने व आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 27मध्ये भगवा फडकवणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवले. यावेळी महिलांची व युवा वर्गांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आज प्रभाग क्रमांक 27मध्ये आज शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. राटणी गावातील परिसरातल्या नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळत आहे. विविध फटाके फोडून फुलं उधळण करून उमेदवार केली जात आहे. भाऊ, हे आज आपल्याला प्रेम मिळत आहे. आपण गेली 5-10 वर्ष ह्या प्रभागामध्ये काम केले, ह्याचं एक उदाहरण म्हणायचं का? 8 वर्षापासून आपण काम करतोय. त्या कामाच्या माध्यमातून आपण जी नागरिकांची कामं केलेली आहेत, नागरिकांच्या समस्या सोडलेल्या आहेत, डेव्हलपमेंटसाठी आपण जागडलोय. स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून आम्ही जे कामकाज करीत होतो ते आज हे सगळं प्रेम दे. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून जे माझ्या मागे निर्माण झालेलं आहे ते हे प्रेम आहे माझं. मला जरी पक्षाने नाकारलेलं असलं तरी मी भारतीय जनता पक्षावर नाराज नाहीये. पक्षाला अडचणी असतात, पक्षाला एकालाच कुणाला तरी तिकीट द्यावं लागतं, परंतु मी नागरिकांच्या आग्रह असतो. मी आज निवडणुकीला सामोरे जात आहे. तुम्ही बोलताना असं म्हणता की तुम्ही पक्षावर नाराज नाही, पण लढाई तर रिंगणामध्ये उतरलं, लढाई तर लढावं लागणार आपल्याला. पण लढाई तर होतच राहणार ना. समाजासाठी आपण लढाई लढतच राहणार ना. आज नागरिकांच्या आग्रह असतो, आपल्याला लढायचंच ना. तुम्ही इतके वर्ष बीजेपीचं काम एक निष्ठेने केलं, तुम्हाला असं नागरिकांमध्ये एक असं चर्चा नाराज चालू की हे तिकटाचे खरे दावेदार देवदास आप्पा तांबेच होते, तुम्हाला तिकट का डावलं झालं असं, ह्याची मागली राजकीय काय केली असं तुम्हाला वाटतं का? मग हे नात्यागोत्याचं राजकारण आहे, कार्यकर्त्याचं राजकारण नाहीच. या आपल्या प्रभाग क्रमांक 27मध्ये आज जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार बेड रेस्ट असताना पक्षाने कशी काय उमेदवारी दिली? त्यांना बेड रेस्टला उमेदवार असताना पक्षाने उमेदवारी दिली कशी काय? पहिला मुद्दा तो आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, ज्या लोकांनी पक्षाला पोटनिवडणुकीमध्ये डॅमेज केलं त्याच लोकांना उमेदवारी कशाच्या आधारे दिली? आज पक्षाला पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अश्विनीताई तापकीर या 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून यायला पाहिजे नव्हत्या, परंतु काही लोकांनी प्रभाग क्रमांक 27 मधल्या काही लोकांनी पक्ष डॅमेज केला, त्याच्यामुळे ते मताधिक्य घटले. अश्विनीताई जगताप यांचं मताधिक्य घटलंय त्याच्यामध्ये. भाऊ, आपण सतत जनतेमध्ये राहणारे व्यक्तिमत्व होता. तुम्ही आमदार साहेबाचे जवळचे सहकारी म्हणून तुम्हाला असं बघितलं जात होतं, तुमच्यावरही अन्याय होतो, म्हणजे बाकीचं कसं? मग आज सुद्धा आमदार साहेबांच्या जवळचाच सहकारी आहे मी. आमदार साहेबांचा जवळचाच सहकारी मी आमदार साहेबांचा सगळ्यात मोठं तुम्ही आणि उद्या सुद्धा आहे. तुम्ही बोलताना इलेक्शनचा पिरियड आहे, तुमच्या बोलण्यातून मोठं हे म्हणजे वाक्य हे लक्ष्मण भाऊ जगताप यांचं प्रेम आहे हे सगळं. आता खासदार पण मिळाले आम्हाला. आजचे जे उमेदवार आहेत, एक उमेदवार सोडला तर बाकी सगळे माजी नगरसेवक राहिलेले, त्यांच्या विरुद्ध तुमची लढाई काय सांगाल नागरिकांना? त्यांनी डेव्हलपमेंट वरती बोलावं, नागरिकांच्या समस्येवरती नाही बोलावं. आज आपल्या प्रभागातला 12 मीटर, 18 मीटर, 6 मीटर, 9 मीटरचे रस्ते याच्यावर बोलावा.
आरक्षणांच्या वरती बोला किती आरक्षण डेव्हलप केली. जी आरक्षण डेव्हलप झालेलं आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे बिल्डरनी डेव्हलप करून महापालिकेला हँडओव्हर केलेलं आहे. यांचं काय नाही, यांनी स्वतःची डेव्हलपमेंट केलेली आहे. यांच्या घरदार बंगले बघा तुम्ही. तुम्ही ह्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान नागरिकांना हेच आवाहन करीन की आपल्या प्रभागामध्ये जे डेव्हलपमेंट करायचे त्या डेव्हलपमेंटसाठी माझ्या मागे उभे राहा. आपल्या प्रभागातील जे तरुण आहेत त्या तरुणांसाठी काहीतरी मला करायचंय. तरुणांसाठी आज मी आपल्या रातनी चौकामध्ये महापालिकेच्या माध्यमातून 25 गुंठे जागा ताब्यात आहे. त्या ठिकाणी मी एक अत्याधुनिकरित्या कुस्ती संकुल उभारायचा संकल्प केलेला आहे. त्याचे प्रोसिजर चालू आहे. महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव गेलेला आहे आणि त्याच ठिकाणी एक कबड्डीचं अत्याधुनिक मैदान सुद्धा त्या ठिकाणी मी तयार करणार आहे. त्याचा सुद्धा प्रस्ताव गेलेला आहे. भाजप काय सांगाल प्रभागामधील विविध नागरिकांना समस्या जाणवतात, तुमच्या माध्यमातून कुठल्या समस्या सोडवल्या जातात? समस्या एक नाही, हजार समस्या आहेत. पण प्रत्येक समस्येवर आत्ताच आमच्या आप्पांनी, तुम्ही पाहिलं असेल, आप्पा कोणत्या पदावर नसताना सुद्धा आप्पांनी ते पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे या समस्या, खूप समस्या आहेत, त्या समस्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण एक सुशिक्षित उमेदवार आहात. ह्या प्रभागामध्ये हे युवकांचे भरपूर प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल व तुमचे काय दिशा असेल पुढे? दिशा म्हणजे आमची स्टेट फॉरवर्ड दिशा असणार. आमचे जसं स्टेट विजन आहे, ट्रान्सपरन्सी विजन आहे, आम्ही त्या ट्रान्सपरन्सी विजनने आम्ही ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला प्राधान्य राहणार. आमचे उमेदवार आहे सुशिक्षित उमेदवार आहे. समोरच्या उमेदवारांचं शिक्षण विचारा जाऊन काय येते. तुम्ही पाहिलं असेल तर आज आपल्या शहराला, आज आपल्या पिंपरी चिंचवड शहराला उच्च शिक्षित प्रतिनिधींची गरज आहे. ते प्रतिनिधी कोणत्या पात्रतेचे ते तुम्ही जाऊन शोधा. आता तुम्हाला एक युवा तरुण भेटला आहे, तुम्हाला कामाचा अनुभव आहे. एक युवक आणि एक कामाचा अनुभव, हे दोघ जण घेऊन आपण या प्रभागाचा विकास गाडा पुढे घेऊन जाणार आहात. पण तुम्हाला ही इलेक्शन एका सत्तेमध्ये राहिलेल्या लोकांच्या विरोधात लढायची आहे. त्याची आपण रणनीती कशी आखली आहे नेमकी? सत्तेविरोधात म्हणता येणार नाही ना. 4 वर्ष आले इथं कोणच नगरसेवक नाही. आज रस्त्याच्या लाईटी पण लागते, तर रोडला पाणी पण येते नळाला. कसं कुणाची सत्ता होती इथं 4 वर्ष? माजी नगरसेवक कोणते? माझे नगरसेवक 4 वर्षापूर्वीच झालेत होते. ते सर्वसामान्य नागरिक आज माझ्यासाठी काहीच नाही. ते शुल्लक बाब आहे त्यांच्यासाठी.